आपण दोन चलाती रेषीय समीकरणे हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्याच्यावरले प्रायमरी आपण उदाहरण कशी तयार करायची ते पाहिलं. अ, प्रश्न सुद्धा पाहिला. काल आपण दोन उदाहरणं पाहिली होती. हं? विस्तारानं व्यवस्थित पाहिलं होतं. आपण काल ठरवलं की जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा वापर करायचा, सेमी सारखं. हं? बरोबर आहे का नाही? ठीक आहे. काल आपण पाहिलं, त्याच्यानंतर आपण तर पुढे जाऊयात. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10. आता तुम्ही नीट बघा, अगोदर अगोदर आपण हे बघून घेऊ. एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता त्याच्यामध्ये एकशे सहगुणक सेम नाहीयेत. एकचा सहगुणक समजा ह्याला एक नाव अगोदर दिलं आपण, ह्याला दुसरं नाव दिलं. आता एकशे सहगुणक इथं पहिल्या समीकरणामध्ये एकशे सहगुणक इथं एक आहे. बरोबर आहे. काहीच नाही म्हणजे एक आहे. आणि एकशे सहगुणक 3 आहे. एक आणि 3 आहे. आणि वायचे सहगुणक 7 आणि -2 आहे. 7 आणि -2. बरोबर आहे. आपण सहगुणक तर मागच्या गणितामध्ये आपण पाहत होतो. बघा, आपण सोडवलेल्या गणितामध्ये. हो का. वायचे सहगुणक 3 प्लस 3 -3. नंतर बी चे सहगुणक, बी चा कोइफिशियंट बघा 5 आहे आणि बी चा कोइफिशियंट 5 आहे. म्हणजे सेम सहगुणक होते कोइफिशियंट. आता इथं इथं मात्र वायचे कोइफिशियंट वेगळे आहेत. वायचे सहगुणक वेगळे आहेत. +7 आणि -2 आहे. +7 आणि -2. आणि इथं एक्स सहगुणक 1 आहे आणि 3x आहे. मग आपण सेम झाले पाहिजेत, है ना. सेम सहगुणक होण्यासाठी काय करावं लागल? आता इथं 3 आलं, इथं 3x आणि इथं 3x यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग इथं 3x डायरेक्ट लिहिता येत नाही आपल्याला. काय करावं लागतं? इथं 3 न गुणावं लागतं, इथं 3 न गुणावं लागतं आणि इथं सुद्धा 3 न गुणावं लागतं. म्हणजे समीकरण 1 ला किती न गुणायचं? 3 न. सहगुणक सारखा करून घेण्यासाठी. हं? सहगुणक सारखं करून घेण्यासाठी काय करायचं? समीकरण 1 ला 3 ने गुणायचे. समीकरण 1 ला 3 ने गुणू. बघा, 3 न x ला गुणलं, 3x प्लस ह्या 7 y ला गुणायचं 3 न. 3 7 y बरोबर. ह्या 10 ला सुद्धा 3 न गुणायचं. बरोबर आहे. बघा, आपण समीकरण 1 ला किती न गुणलं? 3 ने गुणून. मग काय होतंय? 3x प्लस 3 7 21y बरोबर. 3 10 30. ओके. आता हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. पहिलं, दुसरं, तिसरं तर होतच. तिसरं समीकरण काय मिळालं? 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. हा. आता आपण समीकरण 1 ला गुणलं होतं, तिसरं मिळालं. आता काय करायचं? बघा, 3x इथं 3x झालंय. आता झालंय. मग एका खाली एक लिहायचे. काय लिहायचे? एका खाली एक्स. मी अगोदर तिसरं समीकरण अगोदर एक लिहिलं.
आता हे दुसरं समीकरण त्या खाली लिहितो. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे दुसरं समीकरण. ओके. आता तुम्ही नीट बघा बरं. आता इथं 3x आहे आणि इथं 3x आहे. बरोबर आहे. 3x आहे इथं 3x आहे. हा. आता हे 3x चिन्ह बघा आणि ह्या 3x चिन्ह बघा. दोघांच्या समोर कोणते चिन्ह असतात? प्लस असतातच. बरोबर आहे का नाही? प्लस असतातच. मग काय करायचं? प्लस असल्यामुळं वजाबाकी. वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. काल आपण शिकलोत ना, जर सारखे चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. समीकरण 3 व 2ची, काय 3 आहे हा 2 आहे, ची वजाबाकी करू. वजाबाकी करू. बघा आता एका खाली एक लिहितो मी. 3x अधिक 21y बरोबर 30. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आणि काय करायचे आपल्याला इथं? वजाबाकी. वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं रे? बघा आता काय करायचं. इथं आता वजाबाकी करायची म्हणजे काय? सर्वांची चिन्ह बदलायची. आता इथं प्लस होतं, इथं मायनस करायचं. आता इथं मायनस आहे, प्लस करायचं. इथं प्लस आहे अगोदर, इथं मायनस करायचं. श्वेता समजायले का? कोणती स्टेप समजत नसेल तर विचारायची. नाही सर, समजायलंय. हा. 3x मायनस 3x कटलं. प्लस 21y प्लस 2y. 21 आणि 2 प्लस 21 प्लस 21 2 23. 21 आणि 2 23. 23 30 वाय मधून 7 गेले, सदस्य 23च. 23 चौ मायनस 7 23. 23y बरोबर 23. y बरोबर 23. हे 23 इथं छेदस्थानी घ्यायचे. 23y बरोबर 23 होतं. y बरोबर 23 छेदस्थानी. हा 23 इथं छेदस्थानी घेतला. 23 एक 23, 23 एक 23. y ची किंमत किती आली? 1. एक. ते समीकरण 1 मध्ये ठेवून देऊ आपण. समीकरण 1 मध्ये ठेवू. x अधिक 7y बरोबर 10. आता y ची किंमत काय ठेवायची? 1. हा काय इथे 1 ठेवली y ची किंमत. वायच्या जागेवर काय लिहिलं मी? 1. बाकीचे जे शब्द होते x अधिक 7 गुणिले बरोबर 10. y ची किंमत 1 आली. x प्लस 7 1 7 बरोबर 10. x. आता हे अधिक 7चं पक्षांतर उजव्या बाजूला करायचं. अधिक 7चं काय वजा सात. करायचं? उजव्या बाजूला वजा पक्ष. बरोबर 10 वजा. मायनस 7. x बरोबर 7 मधून 3, 10 मधून 3 7 गेले, राहिले 3. तीन. म्हणजे आपली उकल काय आली शेवटी? तीन. x ची किंमत 3 लिहायची, y ची किंमत 1 लिहायची. एक. ओके. आता इथं अक्षरा, आता 106 म्हणून वेगवेगळे आहेत का? वायचे वेगवेगळे आहेत का? कशाचे सारखे आहेत सांग बरं. तर 106 गुणक सारखे आहेत ना? हा.
काय आहेत एकशे सहगुणक? 2. 2 आहेत. सेमच आहेत. बर, हा. एकशे सहगुणक सारखे आहेत, 2 आणि 2. वायचे पण सहगुणक, वाय वायचे नाहीत सहगुणक सर. काय आहेत? नाहीत. वायचे सहगुणक सांग बरं. पहिल्या ह्याच्यामध्ये 3y आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये वायच आहे नुसतं. वाय म्हणजे तिथं काय असतो? वायच्या सहगुणक काय असतो? एक वायच्या एक शेजारी एक 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 असतो. काय असतो? एक असतो. एक. हा, मग काय करायचं? आता इथं सारखे 2x आणि 2x सहगुणक सेम आहेत. ओके, सहगुणक सेम असली पाहिजे, पहिली अट आपली. एकशे किंवा वायचे सहगुणक सेम असले पाहिजेत. आहेत इथं. इथं वरी नव्हते बघा, है ना. एकशे सहगुणक आपण सारखे हा. करून घेतलेत. मग समीकरण एकला काय हा. केलं आपण? 3 न गुणलं. 3 न गुणलं. हा, आता इथं एकशे सहगुणक सारखे आहेत ऑलरेडी, गुणायची गरज नाही. फक्त आता बघा, चिन्ह तर दोघांचे सेम आहेत. 2x समोर प्लसचं चिन्ह आहे, ह्या 2x पुढे सुद्धा प्लसचं चिन्ह आहे. सारखे हा. चिन्ह असेल तर काय करायची? वजाबाकी करायची. वजा सारखे चिन्ह असेल तर काय करायची? वजाबाकी. 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 समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. मग काय? डबल लिहायची. 2x वजा 3y बरोबर 9. हा, पुन्हा एकदा 2x ज्या शाळेत असतो, 2x अधिक y बरोबर 13. आता ह्याची आपल्याला काय करायची? वजाबाकी. आता वजा चिन्ह अगोदर लिहायचं. लिहिलं. आता जी 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 चिन्ह आहे ते बदलून टाकायचे. आता या 2x चिन्ह मायनस करून टाकायचं. हे प्लस आहे, प्लसच्या ऐवजी मायनस करायचं. इथं प्लसच आहे, इथं मायनस केलं. ओके, चिन्ह आपण खालचे सर्वांचे बदलून टाकायचे. 2x आणि मायनस 2x कटलं. वजा 3 आणि वजा इथं काहीच नाही रे सहगुणक. जसं वर 3 आहे तर इथं काय लिहायचं रे? विवेक, काय असतं इथं सांग बरं? वायचा सहगुणक इथं काय असतो? एक असतो. एक. काय असतो? एक असतो. एक. वायचा सहगुणक काहीच नाही म्हणजे एक असतो. आता वजा 3 वजा 1 सेम चिन्ह दोघांची बी, वजा वजा बेरीज होती. 3 आणि 1 4y. चिन्ह हेच ठेवायचं बरं का, मायनस. बरोबर. 13तून 9 गेले, 4. 4 राहिले. चिन्ह कुणाचं? 13चं देऊ का 9चं? 13च. मोठ्या संख्येचं 13चं. हा. आता हे 4 आणि y मध्ये कोणतं चिन्ह असतं इथं? गुणाकाराचं. y बरोबर -4 छेद. हे -4 इथं छेदस्थानी घे. 4 1 4 4 1 4 म्हणजे y बरोबर काय आलं? 1. हे मायनस मायनस सुद्धा प्लस झालं. गुणाकाराचे आणि भागाकाराचे नियम सेम असतात. मायनस मायनस प्लस होतो. y ची किंमत किती आली? 1. y बरोबर 1. समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये ठेवू. 2 कशामुळे ठेवायचं रे? 2 समीकरण थोडं सोपं आहे बघा, है ना. बघून घ्या बरं 2 समीकरण. 2x अधिक y बरोबर 13. आणि वरचं समीकरण इथं 3 आहेत बघा, त्यापेक्षा समीकरण 2 सोपं आहे. 2 मध्ये ठेवून
2x अधिक y बरोबर 13. y ची किंमत 1 अधिक 2x बरोबर 2x. श्वेता सांग बरं पुढची स्टेप काय करू? सर एक मिनिट. श्वेता. थांबा सर सांगते. आता हा इथं 2x बरोबर बरोबर 13 जशा तसं लिहायचं 13. कशाचं पक्षांतर करायचं उजवीकडं? 2च नो, +1 +1 इकडे गेलं. X मायनस -1 +1 उजवीकडे गेलं. काय झालं? -1 -1 हा थांबा श्वेता तू सांग बाकीचे बोलू नका. 2x 2x बरोबर किती आलं श्वेता सांग पुढं? 12 12. पुढची स्टेप श्वेता तू सांग. नंतर 2x आपल्याला x ची किंमत काढायची. x जाग्यावर हा x बरोबर 12. हे 2 इथं काय करायचे? 2 आणि x मध्ये गुणाकाराचे चिन्ह असत. 2 कुठे न्यायचे? काउंट करायचे. छदस्थानी 2. हा 2 गुणाकारात होते. कुठे गेले? आता छदस्थानी. सदस्याने एक बे बेसक्क 12 म्हणजे x ची किंमत किती 12 आली? 6. 6 उकल बरोबर. उकल काय लिहायची अक्षरा सांग बरं? 6 कोमा y ची 1 किंमत 1. x ची किंमत 6 y ची किंमत 1. ओके. हो सर. हा सर मला हे परत सांगतात का एकदा? आता लक्षात घ्या. नाही सर तिथून समजलं, इथून समजलं नाही दुसरी स्टेप. बर बर बर. थांबा 1 मिनिट काय अडचण नाही. आपल्याला वेळ आहे प्रत्येकाला समजलं पाहिजे. एखादी ज्यांना समजले त्यांना रिव्हिजन होते. ते बी मनातल्या मनात सांगतात. त्यामुळे काय अडचण नाही. हा आता इथं बघायचं. x संगुणक सारखे आहेत का श्वेता? का y चे संगुणक सारखे आहेत? x चे x संगुणक सारखे आहेत. मग गुणायची गरज हा नाही. आता नाही 2x आणि 2x आहे. दोघांच्या समोर कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. 2x च्या समोर कोणतंही गुणाकार चिन्ह नाहीये. 2x आहे. हा मायनसचं. नाही 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 ह्याच्या समोर 3 y च्या समोर गुणाकाराचं मायनस आहे. y च्या समोर प्लस आहे. ह्या 2x च्या समोर हा कोणतं चिन्ह आहे? 2x च्या समोर कोणतं नाही म्हणजे इथं कोणतं असतं? प्लसचं प्लस असत. कोणतं असतंय? प्लस असत. प्लसचं बर. आता सेम चिन्ह दोघांच्या समोर आहेत. कोणते चिन्ह आहेत 2x आणि 2x च्या समोर? प्लसचे प्लस. सेम चिन्ह असल्यावेळेस काय करायचे आपण? समीकरण 1 व 2 ची काय करायची? वजाबाकी. शबास. सर प्लस सेम चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x प्लस y बरोबर 13. आता ह्याची वजाबाकी करायची.
वजाबाकी म्हणजे वजा चिन्ह लिहायचं आणि सर्वांचे चिन्ह बदलायचे खालच्याचे. इथं प्लस आहे, इथं मायनस, इथं प्लस आहे, मायनस मायनस, मायनस इथं बी मायनस. आता मायनस 2x वजा 2x कॅन्सल कॅन्सल. वजा 3 आणि वजा इथं वायचा संगुणक काय आहे ग खाली? एक 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 1. हा. वजा 3 आणि वजा 1 सेम चिन्ह दोघाची बेरीज करायची. प्लस 1 बेरीज करायची 4y 4y मायनस चिन्ह ऍज इट इज मायनस 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 राहतोय बर का. हा बरोबर. हा हे जे सांग 4 -4 मायनस चिन्ह. आता ही y आणि -4 मध्ये कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. गुणाकाराचा y बरोबर -4. काय करू? हे -4 कुठे जातील? +4 शदस्थानी 4. -4 शदस्थानी जातील, प्लस नाही होणार. नंतर प्लस होतंय सर मायनस मायनस प्लस हा इथं नाही सर, मायनस ते मायनस गुणाकारात आहे इकडे. प्लस होत. हा. y बरोबर 4 1 4 4 1 4. 4 y ची किंमत 1 आली. एकाने आता y बरोबर 1 आलंय. हे समीकरण आपण 1 मध्ये 2 मध्ये ठेवायचं का 2 मध्ये? 2 मध्ये 2 मध्ये. 2 मध्ये कशामुळं? थोडं दोन समीकरण सोपं आहे. हा मग 2x जशाला तसं बरोबर 13. y ची किंमत 1 लिहिणार मी. 2x अधिक बरोबर 13. 2x अधिक 1 उजव्या बाजूला घेऊन जायचं. हा इथं बरोबर 13 13 -1 -1 -1 2x बरोबर. हा 2x बरोबर 12 हा पुढची स्टेप. 12 2 आणि x मध्ये कोणतं चिन्ह आहे? 2x मध्ये 2 आणि x मध्ये इथं मध्ये कोणतं चिन्ह असतं? बरोबर गुणाकाराचं. इथं कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं. गुणाकाराचं 2 आणि x मध्ये कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं. हा x बरोबर काय लिहू मी? बरोबर मध्ये 12 12. 2 छेदस्थानी घ्यायचे. जसे इथं -4 आपण छेदस्थानी घेतले बघा इथं. लक्षात आलं का? हो अक्षरा अक्षरा पुढची स्टेप सांग. तर 2 ने 12ला भागायचं. बे एक बे. हा बे बे एक बे आणि बे दोन्ही 4. बेसक्क 12. बेसकून 12 बेसक्क 12. 12 कल काय आली आपली? 6 6 1. y ची किंमत 1. ओके समजलं का? हो हो सर सर. विवेक m ची किंमत सांग बरं. m चे सहगुणक काय आहेत? m चे सहगुणक 1 आणि 5. शबास. m चे सहगुणक 1 आहे आणि 5 आहे. बर. अक्षरा n चे सहगुणक काय आहेत? n चे सहगुणक अक्षरा सर 6. -6 आणि -3 शबास -3. म्हणजे दिसत. हा -6 आणि -3. मग आपल्याला सहगुणक सारखे करून घ्यावे लागतील. हा सहगुणक सारखे करून घ्यावे लागतील म्हणजे इथं इथं 5 आहे, मग इथं बी 5 आणावं लागल. बरोबर आहे का हा. नाही? आपल्याला सहगुणक सारखे करायचे म्हणजे इथं 5 आणायचं,
इथं 5 आणायचं आणि इथं सुद्धा 5 न गुणायचं. म्हणजे समीकरण 1 ला किती न गुणायचं? 5. 5 ने. 5ने. सहगुणक सारखे करायचे. ठीक आहे, आपण काय करू? समीकरण 1 ला 5 ने गुणू. मग 5 न गुणतो. 5 गुणिले यम वजा 5 गुणिले 6n बरोबर वजा 7 गुणिले 5. 5m वजा 5 30n बरोबर मायनस 7 5 35. काय झालं? समीकरण 3 तयार झालं. समीकरण 3 तयार झालं. आता समीकरण 2 आणि 3 एका खाली एक लिहू आता. आता समीकरण 2 आहे ना, इथं खाली लिहितो. 5m वजा 3n वजा 3m बरोबर 19. दुसरं समीकरण जशाला तसं. आता नीट बघून घ्या. एमचे सहगुणक सारखे झाले का? हो हो. सर. हा, पण 5m समोर कोणतं चिन्ह आहे? प्लसचं चिन्ह आहे. या 5m समोर कोणतं चिन्ह आहे? प्लसचं चिन्ह आहे. बरोबर आहे का? हम्म. प्लसचं चिन्ह आहे म्हणजे सेम चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. समीकरण 3 व 2 ची वजाबाकी करू. अजून पुन्हा एकदा हे समीकरण डबल लिहायचे. 5m वजा 30n बरोबर वजा 35. 5m वजा 3n बरोबर 19. आता वजाबाकी करायची म्हणजे काय? सर्वांचे चिन्ह बदलायचे. इथं वजा चिन्ह लिहिणार. आता हे जर चिन्ह वजा करायचं. आता हे जर वजा आहे अगोदर. आता काय करायचं ह्याचं? प्लस. 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 आता हे जर प्लस आहे 19 समोर कोणतं चिन्ह नाही बघा. म्हणजे प्लसचं चिन्ह असतं. 19 समोर कोणतं चिन्ह नाहीये म्हणजे प्लस असतं. इथं मायनस करायचं. वजाबाकी करायची ना. आपण सर्वांचे चिन्ह बदल. हा विवेक सांग बरं. 5m वजा 5m काय होतंय रे? कॅन्सल. कॅन्सल. व्हेरी गुड, शब्बास. वजा 30 आणि प्लस 3n. आता दोघा चिन्ह वेगवेगळे आहेत. मायनस आहे प्लस आहे. वजाबाकी होत असते. सांग बरं. 27n. चिन्ह कुणाचं देऊ? 30चं देऊ का 3चं? 30चं. 30चं चिन्ह कोणतं आहे? मायनस. 30 मधून 3 गेलं 27. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 30चं द्यायचं का 3चं? 30चं. बरोबर. आता बघा इथं चिन्ह सेम आहेत. बेरीज करायची. जेव्हा चिन्ह सेम असतं त्यावेळेस बेरीज करायची असते. 35 आणि 19. मायनस. बरोबर आहे. आता 27 वजा 27n बरोबर वजा n बरोबर मायनस 54. वजा 27 इथं छदस्थानी घेतलं. वजा 27 छदस्थानी घेतलं. 27 1 27. 27 2 54. आणि इथं मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. प्लस. म्हणजे यांची किंमत किती आली? फक्त 2. आता ते समीकरण 1 मध्ये ठेवून देऊ आपण. m वजा 6n मायनस. बरोबर वजा 7. हा प्रज्ञा सांग बरं. किंमत ठेवून दे बरं. m वजा
m वजा 6. 6 गुणवले 2. बघा यांची किंमत 2 ठेवली. प्रज्ञानं यांची बरोबर किंमत 2 ठेवली. बरोबर किती? वजा 7. वजा 7. चल पुढची स्टेप सांग. m वजा 12. यम साई वजा दोन्ही 12. साई दुनी 12. 12. साई दुनी 12 वजा 7. हा प्रज्ञा सांग पुढची स्टेप. वजा 7. m बरोबर यम आता कशाचं पक्षांतर करायलीस ग? वजा 12 अधिक 12 मध्ये वजा 12 पक्षांतर करायले. उजवीकडे घेऊन जाणार. अधिक 12 होणार. वजा 12 लिहायचं नाही. अधिक 12 होते. वजा 7. वजा 12 इकडे हा. गेले की अधिक 12. अधिक 12 आता सांग. वजा सॉरी अधिक 5. अधिक 5. बघा 12तून 7 गेले 5. दोघा चिन्ह वेगवेगळे आहेत ना, वजाबाकी करायची. वजा 7 अधिक 12. 12तून 7 गेले 5. चिन्ह मोठ्या संख्येचं 5चं द्यायचं. उकल 5,2. ओके एवढं. चला प्रत्येकाला समजलं का? विवेक तुला सगळं समजलं काय सांग. कोणती स्टेप समजून नसेल तर मी डबल हो. समजून सांगू शकतो. हो सर समजलं. हा श्वेता समजलं का ग? हो सर. अक्षरा, हो सर. हाय आता ही कोण जॉईन झाले रे? विवो उशिरा कोण जॉईन झाले बोला बरं. काय नाव आहे? विवो V2207. कोण आहे? नाव काय? विवो कोण जॉईन झालंय शेवटी? उशिरा. हा आता 4 मिनिट राहिलेत. 4 मिनिटात हा टॉपिक आपण हे करू. हे करू. काय सोडवता तुम्ही? इथं 5x आहे. इथं 5 आहे का? नाही. नाही. म्हणजे समीकरण 1 आणि 2. समीकरण 2 मध्ये 5 पाहिजे होतं. एक्सचा सहगुणक. एक्सचा सहगुणक इथं काय पाहिजे होता? 5 आणू आपण. 5. इथं 5 पाहिजे होता. 5 नाहीये. समीकरण 2 ला काय करू आपण? 5 ने गुणू. समीकरण 2 ला 5 ने गुणू. गुणवले बघा 5 न x ला गुणायचं प्लस 5 न 5y ला गुणायचं 5 5 न 4 ला गुणायचं 5x अधिक 5 5 25y बरोबर 25. 20. कितवं समीकरण? तिसरं समीकरण मिळालं. आता एका खाली एक. पहिलं आणि तिसरं एका खाली एक लिहितो. आता पहिलं ह्याच्या खाली लिहितो 5x अधिक 2y बरोबर -3. आता सहगुणक सारखे झाले 5x. मग आता काय करायची? ह्याच्यासमोर कोणते चिन्ह आहेत? श्वेता सांग. 5x च्या समोर आणि 5x च्या समोर कोणतं चिन्ह आहे? प्लसचे. हा इथं प्लस आहे. ही नाही म्हणायचं बरं का. ही नसतंय 5x च्या समोर. नाही सर इकडं. हा हे तुम्ही उरलेलं गणित आहे ना, तुम्ही करायचं आता. उरलेलं गणित तुम्ही करायचं. आणि एक सूचना आहे. विज्ञानचा तास आज रात्री 8 वाजता होईल.
ऐकू आलं का सर्वांना? हो सर सर. किती वाजता? विज्ञानचा तास आज 8 वाजता उल्हास रामदासी सर विवेकानंद शाळेचे शिक्षक आहेत. अत्यंत हुशार सर आहेत. त्यांचा तास संध्याकाळी रात्री 8 वाजता होईल. तो क्लास सर्वांनी जॉईन करायचा आणि उरलेलं गणित तुम्ही करायचं. हो सर. बाकीचे तुमचे मित्र मैत्रिणी, विवेक, तुझ्या मित्रांना काही सांगितलंस का? कोणी जॉईन नाही होणार का? सर त्यांचं माहित नाही मला. बर. अक्षरा, आता वेळ संपत आलाय. मीटिंग केव्हाही संपू शकते. उरलेलं गणित तुम्ही करायचं. मी प्रत्येकाला विचारणार आहे. श्वेता, अक्षरा, प्रज्ञा, तुम्ही करायचं उरलेलं गणित हे. विवेक हो सर. आणि व्हिवो कोण आहे? व्हिवो कोण? उशिरा कोण जॉईन झालेलं आहे व्हिवो? सर माझी मैत्रीण होणार होती, मग ती झाली का नाही काय माहिती. बर बर बर. तिचा नंबर मला आता व्हॉट्सअप करून टाक मला आज संध्याकाळी तिच्याकडून घेऊन. मी तिला ऍड करतो. हा, तर आताच टाकते ट्युशन झाल्यानंतर. येस येस. आणि सगळ्यांनी हे उरलेलं गणित करून टाकायचं. आणि रेकॉर्डिंग हो सर. पाठवतोय. रेकॉर्डिंग सर्वांनी लिहून घ्यायची. सर रेकॉर्डिंग